पाया व एक कोन दिला असता समभुज चौकोन काढणे. चौकोन रचनांमध्ये प्रथम पाया दिलेला असतो, त्या आकाराची लाईन काढायची आणि दिलेला कोन एका बाजूच्या कोनामध्ये अंतर घेऊन बरोबर कोनमापकाने कोन काढणे. त्या ठिकाणी अंदाजे रेषा जोडून वर घेणे. आता एक कोन आणि पाया, हा जो पाया आहे ह्याला आपण AB नाव देऊ. तेवढंच अंतर आता आपण कर्कटकमध्ये घेणार आहोत. बघा, समभुज म्हणजे सर्व बाजू सारख्या आहेत, पण एक कोन आहे त्याप्रमाणे तो चौकोन समभुज चौकोन असतो. AB एवढाच पायाचं अंतर आपण कोनमापकाने घेतलेल्या रेषेवर टाकायचं. रेष वाढवून घ्यायची. बघा, AB एवढ्याच अंतरावरती हा बिंदू मिळाला आहे. आता AB एवढे अंतरच आपण या बिंदूला नाव देऊया D. AB एवढे अंतरच कंपासमध्ये घेऊन आपण कंपासचं टोक आता D वरती ठेवून एक चाप मारून घ्यायचा आहे. म्हणजे हे सुद्धा अंतर AB एवढंच झालं. पाया जेवढा दिला आहे तेवढ्याच आकाराचा B वरतून सुद्धा आपण चाप मारला. त्यामुळे मिळालेल्या बिंदूला C नाव देणार. पहा, ABCD हा समभुज चौकोन तयार झाला. समभुज आणि सर्व बिंदू जोडल्यामुळे तयार झालेल्या चौकोनाला समभुज चौकोन म्हणतात.